मुंबई की ओर बढ़ रहे रायगढ़ जिले में अब नई परियोजनाओं के निर्माण को लेकर तेज आंदोलन चल रही है। इस प्रक्रिया में स्थानीय भूस्वामियों, किसानों और परियोजना पीड़ितों के साथ अन्याय और उत्पीड़न का आरोप लगाया जा रहा है। सीमा मार्स कंपनी की परियोजना धेरंड शाहपुर क्षेत्र में 387 हेक्टेयर भूमि पर बन रही है। इस कंपनी के पहुंच मार्ग के लिए मिट्टी भराई और मेजरमेंट का काम शुरू होने से किसान बेहद आक्रामक हो गए हैं। प्रदर्शनकारी किसानों की मांग थी कि मांगों के अनुरूप वरिष्ठ अधिकारियों के साथ तुरंत बैठक की जाए, हमारी मांग पूरी की जाए और उसके बाद ही पहुंच मार्ग पर भराव शुरू किया जाए। उन्होंने बार बार मांग की है कि हमारे कानूनी सलाहकार 1 घंटे के भीतर पहुंचे, लेकिन MIDC अधिकारियों और राजस्व अधिकारियों ने प्रदर्शनकारी किसानों की इस मांग को अनसुना कर दिया। बिना देर किए मौके पर मौजूद पुलिस ने तुरंत हस्तक्षेप किया और प्रदर्शनकारी महिला और पुरुष किसानों को अरेस्ट करके पुलिस वैन में डाल दिया। इससे कुछ ही देर के लिए तनावपूर्ण माहौल बन गया। ये इलाका 2 दिनों से पुलिस छावनी बना हुआ है। शेकाप नेता जयंत पाटिल ने भी प्रदर्शनकारियों से मुलाकात की और अपना समर्थन व्यक्त करते हुए संघर्ष को मजबूती दी। चूंकि यहाँ प्रदर्शनकारी किसान अभी भी अपनी मांगों पर अड़े हुए हैं, इसीलिए आने वाले दिनों में इस संघर्ष के और भड़कने के संकेत हैं। जो नवीन प्रकल्प या ठिकाणी निर्माण होतोय तर त्या दरम्यान जे काही झाडं असतील किंवा घरं असतील, घरांचे मोठे असतील, त्या संदर्भात काय उपाययोजना केलेली आहे? त्या संदर्भात काही आपली मागणी आहे? हो, नक्कीच आमची मागणी आहे। शेतकरी घर काय एका दमात उभं करत नाही। शेताचं 1 वर्षाचं पीक घेतलं की ते विकणार, टन पाया रचणार, दुसऱ्या वर्षी त्याच्या भिंती उभ्या करणार, तिसऱ्या वर्षी छत उभं करणार। मग अशा परिस्थितीत थेंबाथेंबाने उभं केलेलं घर, थोड्या छोट्या गोष्टींनी उभं केलेलं घर आज सरकार आमच्याकडून काढून घेतंय, त्याचा पुनर्विकास करून न देता, तर हे चुकीचंच आहे। शेततलावांवर काही लोकांचं स्वतःचं घर चालतं, असेही शेतकरी आहेत आमच्याकडे। मग त्यांचं काय? गाई गुरांचे गोठे आहेत, लहान मोठी झाडं आहेत, त्यांचं काय? आमचा कुठेतरी सरकारने विचार करायला हवा, पुनर्वसन करून द्यायला हवं। आमचा कुठेही विकासाला किंवा कोणत्याही प्रकल्पाला कोणताही विरोध नाही। आज राज्यातलं पहिलं गाव असेल ज्याने ह्या प्रकल्पाला, कोणत्याही प्रकल्पाला विरोध न करता अगदी पाठिंबा दिलेला आहे। तर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावं आणि मग काम चालू करावं। आमची काही इतर दुसरी कोणतीही मागणी नाहीये। आज शेतकरी सर्व एकवटले होते, नेमकी काय मागणी आहे आपली? आम्ही गेले 6 महिने शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला मीटिंग देण्यात यावी, जेणेकरून आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, तसेच आमचा विकासालाही विरोध नाही। परंतु या ठिकाणी आम्हाला शासन जबरदस्तीने आमच्यावर हा प्रकल्प राबवू शकतोय आणि पोच रस्ता जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्या विरोधामध्ये आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला एक मीटिंग द्या, मीटिंगमध्ये आम्ही आमच्या मागण्या टाकतो। त्याच्यामध्ये मेन मागणी आमची हेच आहे की आम्हाला जो शासनाने दर ठरवलेला आहे, म्हणजे हाय पॉवर कमिटीने, त्या दरामध्ये आम्हाला इकडे तिकडे करायचं होतं आणि आम्हाला पुढे करायचं, आमची सुवर्ण मध्य काढायचं होतं। आमचा मेन इश्यू आहे त्याच्यामध्ये, जर कायद्याने भूसंपादन कायद्याने गेलं तर आमची नुकसान भरपाईची रक्कमच निवाड्या ह्याच्याप्रमाणे 1,92,00,000 होतं आणि त्यांनी 97 लाखावर हाय पॉवर कंपनीने एकरी आणलेला आहे। 97 लाखाने आणलेला हाय पॉवर कंपनीने दिला आणि त्यांनी निवाडा जाहीर करताना ती रक्कम 27 लाखांनी एकरीने कोर्टामध्ये जमा केलेली आहे। इथेच आमची ठिणगी पडलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की मीटिंगमध्ये तुम्ही मीटिंग बोलवा, मीटिंगमध्ये आम्हाला घ्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सुवर्णमध्य काढतो। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या हे मिनिट्स मीटिंग बोलवले, त्याच्या मिनिट्समध्ये तिथे MIDCचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मलिकनेर होते, त्यांनी तिथे 10% विकसित भूखंड तुम्हाला आम्ही देतो असं मान्य केलं होतं। पण त्या ठिकाणी त्याच्या बाबतीतही आज त्यांनी निवाडा जाहीर करताना कुठल्याही परिस्थितीत बोललेलं नाही। तिसरी मागणी होती आमची की आमच्या जे तरुण युवक आहेत त्यांना नोकऱ्या कशा पद्धतीने देणार आहात किंवा नोकऱ्या देणार आहात की नाही देणार आहात, त्यांना प्रशिक्षण देणार आहात की नाही देणार, ही आमची मागणी होती। त्याच्यावरही भूसंपादन अधिकारी किंवा MIDC बोलायला तयार नाही आणि असं जर अरेरावीपणा आणि असं जर चालत असेल तर आम्ही किती सहन करायचं। तरीही आम्ही आज शांततेने त्यांना सांगत होतो की आम्हाला 1 तास द्या, 1 तासामध्ये आमची जे लिगल ॲडवायझर आहे, कायदेशीर हे आहे,
ती येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काय कारवाई करायची, आज त्यांनी काल आदेश असा काढला होता की आम्ही फक्त सीमांकन करणार आणि त्या सीमांकन करून दिलं आम्ही त्यांना आणि आम्हाला सांगितलं की आम्ही 21 तारखेला मिटिंगला बोलवतो. तुम्ही बोलले, आम्ही सांगितलं त्यांना की आज मिटिंग घ्या, ताबडतोबीने मिटिंग घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या, पण ते काय ऐकले नाही. आज त्यांनी रातोरात दुसरा आदेश काढला की आम्हाला रस्ता बनवायचा आहे आणि रस्ता तुम्ही जर दिलात नाही तर 2 महिने पर्यंत मध्ये रस्ता करण्यात येईल, नाही तर तुम्हाला आम्ही अटक करणे व 162ची ही काढली भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस. तर ही शासनाची जी मनमाई चालू आहे, या मनमानी विरुद्ध आम्ही सर्व एकवटले होतो आणि आम्ही त्यांना विरोध केला की बाबा आज तुम्ही ती प्रक्रिया राबवू नका रस्त्याची, पण ते ऐकले नाहीत आणि त्या कारणास्तव आम्ही तिथे शांततेने बसलेलं असताना आम्हाला जबरदस्तीने उचलून या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे.